नमस्कार, शुभ सकाळ। मी गार्गी गोरेगावकर न्यूज 18 लोकमत मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर या बुलेटिन मध्ये आपण पाहणार आहोत विविध क्षेत्रातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। हवामान विभागाने आज विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे। या भागात मोठ्या आणि मध्यम पावसाचा इशारा दिलाय। गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही विभागाला पावसाने झोडपून काढलंय। हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज विदर्भासहित खान्देशमधील अनेक जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल। विदर्भातील गडचिरोली, अकोला, अमरावतीत मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर काही भागाला पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे। खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रामध्ये विसर्ग सुरू आहे। 11,000 क्युसेक्स वेगाने सुरू असलेला विसर्ग हा 16,000 पर्यंत वाढवण्यात आलाय। विसर्ग वाढवल्याने मुठा नदीपात्राजवळील रस्त्यांवर पाणी साचलंय। गाड्या पाण्याखाली गेल्यात, त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। मुंबई आणि ठाण्यामध्ये हवामान विभागाच्या वतीने येलो अलर्ट जारी करण्यात आलाय, तर रायगडमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। दरम्यान शनिवार आणि रविवारी ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला गेलाय। दिवसभराच्या विश्रांतीनंतर हिंगोलीमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली। हिंगोली परिसरासह नरसी नामदेव भागामध्ये जोरदार पाऊस बरसला, त्यामुळे शेतामध्ये पुन्हा पाणी साचायला सुरुवात झाल्याने पिकं धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जाते। धाराशिव जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे 6,000 हेक्टरवरील पिकांना फटका बसलाय। 285 गावातील 6,540 शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। मात्र पंचनामे करणारे अधिकारी आदेश देऊनही बांधावर गेले नाहीयेत, त्यामुळे धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा इशारा दिलाय। हिंगोली जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, त्यामुळे आता पंचनामे न करता जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी काँग्रेस नेते भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी केली आहे। जिल्हाधिकाऱ्यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलंय। चांगल्या पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। राज्यातील सर्व प्रमुख धरणातील आज पाणीसाठा 91% आहे। मागील वर्षीय काळामध्ये राज्यातील प्रमुख धरणामधील जलसाठा हा 70% होता, त्या तुलनेमध्ये यंदा तब्बल 20% पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये झालेल्या पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, मात्र अद्याप पंचनामे सुरू झालेले नाहीयेत, त्यामुळे तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। पावसामुळे यंदा साताऱ्याच्या कास पठाराचा हंगाम सप्टेंबर महिन्यामध्ये सुरू झाला आहे। यंदाच्या हंगामाचा शुभारंभ उपवन संरक्षक अधिकारी अदिती भारद्वाज यांच्या हस्ते करण्यात आला। पर्यटकांसाठी ऑनलाईन बुकिंग 10 सप्टेंबरपासून सुरू करण्यात येणार असून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी 40 तर इतर पर्यटकांसाठी 150 रुपये प्रवेश शुल्क आकारले जाणार आहे। गणेश उत्सवादरम्यान फळांना अधिक मागणी असते। एपीएमसी घाऊक बाजारामध्ये फळांची मागणी ही 70 ते 80% वाढली आहे। गणेश उत्सवामध्ये फळांचे बाजार चढेच असल्याचं पाहायला मिळतंय। कांद्याच्या वाढत्या दरावरती नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याची विक्री करण्याचा निर्णय घेतलाय। कांद्याच्या वाढत्या किमतीपासून सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने 35 रुपये किलोने कांदा देण्यास सुरुवात केली आहे। येत्या काही दिवसांमध्ये मुंबई, कोलकात्यासह इतर शहरातही ही योजना सुरू केली जाणार आहे। लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भाविक गर्दी करत असतात। तसंच अनेक सेलिब्रिटी, राजकारणी बाप्पाच्या चरणी लीन होण्यासाठी येतात। देशोविदेशातील व्हीव्हीआयपी ही उपस्थित राहून लालबागच्या राजाचा दर्शन सोहळा पाहत असतात। लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचा मुखदर्शनाचा सोहळा पार पडला। संपूर्ण गणेशोत्सव काळामध्ये न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांना घर बसल्या या लालबागच्या राजाचं दर्शन तुमच्या टीव्हीवरती घेता येणार आहे। तर लालबागच्या राजाच्या चरणी रिलायन्स फाउंडेशन कडून 20 किलो सोन्याचा 16 कोटी किमतीचा मुकुट अर्पण करण्यात आलाय, त्याची सर्वत्र सध्या चर्चा आहे। रिलायन्स फाउंडेशनच्या माध्यमातून हा मुकुट प्राप्त झालेला आहे आणि त्यांनी ह्या ठिकाणी लालबागच्या राजाच्या चरणी तो मुकुट अर्पण केला, जो आपण बाप्पाला परिधान देखील केलेला आहे। या मुकुटाची तयारी मला वाटते जवळजवळ 4 ते 5 महिन्यापासून त्यांनी सुरू केली होती। ते म्हणजे ज्या पद्धतीने आज अंबानी कुटुंबीय या लालबागच्या राजाचे भाविक आहेत, असे जगभरातील करोडो भाविक आहेत आणि अनेक भाविक या लालबागच्या राजाच्या श्रद्धेपोटी लालबाग राजाच्या चरणी एक आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी अनेक प्रकारचे दान, सोन्यारूपी दान असो किंवा पैशारूपी दान अर्पण करत असतात।
मंडळ देखील या पद्धतीने या भाविकांचा आदर करून या येणाऱ्या दानातून समाजोपयोगी कार्य मोठ्या प्रमाणात राबवत असते। आणि अशाच प्रकारे हे आमचे भाविक आहेत, जसे रिलायन्स फाउंडेशनच्या वतीने आलेला हा मुकुट आहे, अतिशय रेखीव आणि अतिशय नक्षीदार हा मुकुट या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतो। जवळजवळ 20 किलो वजनाचा हा मुकुट 16 करोड रुपये किमतीचा अंदाजे हा मुकुट या ठिकाणी बाप्पाच्या चरणी या भाविकांनी रिलायन्स फाउंडेशनने अर्पण केलेला आहे। आणि आम्हाला देखील त्या पद्धतीने या लालबागच्या राजाचे भाविक या पद्धतीने या समाजामध्ये आहेत, आमच्या देखीलसाठी एक मोठी अभिमानाची गोष्ट आहे। आणि निश्चितच हा अभिमान आम्ही या लालबागच्या राजाच्या मंडळाप्रती देखील सार्थ ठरवू समाजोपयोगी कार्यातून, असं आम्हाला आशा आहे। मुंबईतील अंधेरीचा राजा गणेश मंडळ देखील बाप्पाच्या आगमनासाठी सज्ज झालेत। या गणेश मंडळानं बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ड्रेस कोड लागू केलाय। अंधेरीच्या राजाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांनी पूर्ण कपडे घालून जावं, त्याचबरोबर शॉर्ट कपडे घालणाऱ्या भाविकांना दर्शनासाठी परवानगी नाकारण्यात येणार आहे। नवी मुंबईतील सर्व शाळांना गौरी गणपतीच्या निमित्तानं 8 दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। 7 ते 14 सप्टेंबर या कालावधीमध्ये या सुट्ट्या असणार आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं या संदर्भात नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना या संदर्भात विनंती अर्ज केला होता। पुणे महापालिकेनं पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पुणेकरांसाठी खास उपक्रम राबवला। नागरिकांनी पीओपीच्या मूर्ती घेण्यापेक्षा शाडू मूर्तीची मातीची मूर्ती घ्यावी, यासाठी मूर्ती आमची किंमत तुमची हा उपक्रम हाती घेतलाय। गणेशाच्या आगमनाला अवघे काही तास उरलेत। पुणेकरांनीही बाप्पाच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यासाठी बाजारपेठा देखील सज्ज केल्या आहेत। सजावटीचं त्याचबरोबर पूजेचं साहित्य घेण्यासाठी पुण्यातील बाजारपेठा या फुलून गेल्या आहेत। बोरिवलीमध्ये गोराईच्या राजाचं आगमन मोठ्या उत्साहामध्ये पार पडलं। यावेळेस गणेश भक्तांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावत ढोल ताशांच्या गजरामध्ये बाप्पाचं स्वागत केलं। गणेशोत्सवाच्या निमित्तानं दादर मार्केट सजलंय। बाप्पाची कंठी, कानातल्या बाळी, हार, कमरपट्टा घेण्यासाठी भक्तांनी गर्दी केली आहे। 7 तारखेला बाप्पा विराजमान होणार असल्यानं मुंबईतील दादर मार्केट गजबजलंय। अखंड सौभाग्य लाभावं यासाठी कुमारिका आणि सुवासिनी हरतालिकेचं व्रत करतात। दरम्यान याच्याच पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीसाठी बाजारपेठा खुलल्या आहेत। मूर्ती, फळं, फुलं घेण्यासाठी महिलांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय। सणासुदीच्या दिवसामध्ये भरघोस नफा मिळवण्यासाठी खाद्यपदार्थांमध्ये भेसळ केली जाते। सण जवळ आला असून बाजारामध्ये दूध, तूप, मावा यासाठी बनवलेल्या मिठाईची विक्री जोरात सुरू असते। त्यामुळे भेसळीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनानं राज्यभरामध्ये मोहीम राबवली आहे। रत्नागिरीतील कशेडीचा दुसरा बोगदा वाहतुकीसाठी खुला झालाय। कोकणात येणाऱ्या लाखो चाकरमान्यांनी वाहनं सुसाट यावरनं सोडली आहेत। कशेडी आणि परशुराम घाटादरम्यान महामार्गाचं काम पूर्ण झाल्यानं वाहन चालकांना रखडावं लागणार नाहीये। बडोदा JNPT महामार्गावर बदलापूर ते पनवेल असं 4.25 किलोमीटर लांबीचे महाराष्ट्रातले सर्वात मोठे 2 समांतर बोगदे तयार करण्यात आले आहेत। हे बोगदे ठाणा आणि नवी मुंबईला जोडणारे गेम चेंजर प्रकल्प ठरणार आहेत। नवी मुंबईत मेट्रोच्या तिकीट दरामध्ये 33% कपात करण्यात आली आहे। याद्वारे सिडकोनं प्रवाशांना दिलासा दिलाय। सुधारित तिकीट दर शनिवारी म्हणजेच गणेश चतुर्थीपासून लागू होणार आहेत। सुधारित तिकीट दरापासून नुसार कमीत कमी 10 रुपये तर जास्तीत जास्त 30 रुपये हे दर असणार आहेत। गणेशोत्सव निर्विघ्न पार पडावा यासाठी मुंबई पोलीस देखील सज्ज झालेले आहेत। वाहतूक पोलीस देखील सज्ज झाले आहेत। नागरिकांच्या सुविधेसाठी गणेशोत्सव काळामध्ये 6 ते 18 सप्टेंबर दरम्यान धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारा मार्ग वाहतुकीसाठी 24 तास खुला ठेवण्यात येणार आहे। दिवसा बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्या पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध असतात, परंतु रात्रीच्या वेळेस कमी प्रमाणात बेस्टच्या सेवा उपलब्ध असतात। त्यामुळे भाविक आणि पर्यटकांसाठी 7 ते 16 सप्टेंबर या कालावधीमध्ये रात्रीच्या वेळेस अतिरिक्त बस चालवण्याचा निर्णय हा बेस्ट उपक्रमानं घेतला आहे। वांद्रे कुर्ला संकुलातील पॉड टॅक्सी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला गेलाय। त्यानुसार या प्रकल्पाच्या उभारणी, देखभाल आणि संचालनासाठी MMRDA कडून निविदा मागवण्यात आल्या होत्या। या निविदेला दक्षिणेतील 2 कंपन्यांनी प्रतिसाद दिला होता। तेव्हा आता या निविदेमध्ये हैदराबाद येथील सायग्रीन मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं बाजी मारली आहे। मुंबई आणि उपनगरामध्ये रात्रीपासून पाऊस सुरू आहे। आज दिवसभर पावसाची स्थिती सामान्य ते मध्यम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। हवामान विभागानं 10 सप्टेंबरपर्यंत राज्यातील विविध ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे।
तर गणेश भक्तांचं आकर्षण असलेल्या गणेश गल्ली उत्सव मंडळाच्या मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा पार पडलाय। लालबाग सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ म्हणजेच गणेश गल्ली हे भव्य दिव्य देखावे यांच्यासाठी प्रसिद्ध आहे। महाकाल अवतारातील बाप्पाची मूर्ती यंदाचं आकर्षण ठरतीये। तसंच उज्जैन इथं असलेल्या महाकाल मंदिराची प्रतिकृती या ठिकाणी उभारण्यात आली आहे। राज्याला 3 मोठ्या प्रकल्पांची भेट मिळाली आहे। विविध ठिकाणांवरती 1,17,220 कोटी रुपये गुंतवणुकीच्या माध्यमातून उच्च तंत्रज्ञानावरील आधारित प्रकल्पांची उभारणी करण्यात येणार आहे। राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसगाड्यांमध्ये दिव्यांग प्रवाशांना कायमस्वरूपी आरक्षित आसन देण्यात आलं। कोणत्याही थांब्यावरती चढल्यास त्यांना त्याचं आरक्षित आसन उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही संबंधित वाहकाची असणार आहे, असा निर्णय नुकताच एसटी महामंडळानं घेतलाय। महानगरपालिका प्रशासनानं गेल्या 2 दिवसांमध्ये अंधेरी येथील 14 ठिकाणावरील अनधिकृत फेरीवाल्यांवरती कारवाईचा बडगा उगारलाय। रस्ते आणि पदपथावरील फेरीवाल्यांच्या पथारांमुळे हैराण झालेल्या प्रवाशांना या कारवाईनंतर काहीसा दिलासा मिळालाय। महामुंबई मेट्रो संचालन महामंडळानं गणेशोत्सवाच्या दरम्यान नागरिकांच्या सेवेसाठी दहिसर अंधेरी पश्चिम मेट्रो 2A आणि दहिसर ते कुंदवली मेट्रो 7 मार्गिकांवरील फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे। या दोन्ही मार्गिकांवरती 20 फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत। मुंबई गोवा महामार्गाचं काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडून करण्यात येत आहे। या कामाचे 10 टप्पे असून त्यासाठी वेगवेगळे कंत्राटदार नेमले आहेत। या महामार्गाचं काम पूर्ण होण्यास अजून किमान 2 वर्ष लागतील अशी कबुली सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे। आता 20 पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये डीएड बीएड झालेल्या उमेदवारांची 15,000 रुपये मासिक मानधनावरती कंत्राटी शिक्षक म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय हा घेण्यात आलाय। या निर्णयावरून आता नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षानं गेल्या 2 वर्ष 2 महिन्यामध्ये ऐतिहासिक कामगिरी करून दाखवली आहे। दुर्धर आजारांनी पीडित असलेल्या तरुणांना या योजनेमधून तब्बल 321 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य वितरित करण्यात आलंय। कोकणवासियांसाठी भाजपकडून विशेष रेल्वे दादर स्थानकावरून सोडण्यात आल्या आहेत। चाकरमान्यांना कोकणात जाण्याची ओढ लागली आहे, त्यामुळे दादर रेल्वे स्थानकावर चाकरमान्यांची गर्दी पाहायला मिळते आहे। भाजपचे संजय उपाध्याय महामंत्री यांनी या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला आहे। गणेशोत्सवाच्या काळामध्ये शहरातील रस्ते सायंकाळी 5 नंतर वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत। पीएमपीएच्या 66 मार्गातही बदल करण्यात आले आहेत। पीएमपीएकडून स्थानकनिहाय पर्यायी रस्त्यांचा वापर करण्यात येणार आहे। बनावट शाळांसह नियमांचं पालन न करणाऱ्या शाळा शोधण्यासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण महामंडळाकडून अचानक तपासणीची मोहीम सुरू करण्यात आली आहे। सीबीएसईच्या नियमानुसार निकष गुणवत्तेची पूर्तता न करणाऱ्या शाळांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे।